चला बोलूया बिग बॉसबद्दल. आम्ही वेळ काढून बिग बॉस बघतो. आमची वेळेची काय व्हॅल्यू आहे की नाही? आम्ही एंटरटेनमेंटसाठी बघतो. पण याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे काय? आणि बिग बॉसवाले कुठल्या माणसाला आणून बिग बॉसमध्ये घेतात? एकाला तरी माणुसकी आहे काय त्याच्यामध्ये? आणि तो हा आला आता नवीन काय त्याचं नाव? संग्राम. ती संग्रामला काय काय बोलली तो संग्राम मिस्टर इंडिया मिस्टर युनिव्हर्स आहे, त्याच्यासाठी काय काय बोलली. मग बिग बॉसला काय त्याच्यामध्ये कायदा कानून लागला नाही आणि आर्याने त्याला एक झापड मारली तर त्याने त्याला जेलमध्ये पाठवलं बिग बॉसने. ही बिग बॉसची सजा आहे. आणि त्याने निकी साली एवढी इरिटेट करते ना, त्याचा साला आवाज ऐकतो ना, चाव 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 असं वाटतं टीव्ही बंद करून टाकायचं. आणि तो त्याचा तो बॉयफ्रेंड, हां, त्याला त्याने कशाला आणलं होतं दरवाजाला धक्का मारायला? माणसाला भडकवणं पण एक हे गुन्हा आहे. त्याने आर्याला भडकवलं म्हणून आर्याने त्याला मारलं. समजलं ना? तर मग ती त्याला घेऊन नाही आली असती त्याच्या बॉडीगार्डला. आर्यनने का मारलं असतं आणि त्याचा बॉडीगार्ड स्वतःला खूप शहाणा समजतो. तो कुठला शहाणा आहे? त्याला राग येतो, खुर्ची तोडतो, हे तोडतो. बिग बॉसने त्याला कधी जेलमध्ये नाही टाकलं? त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं ना. आर्याला कुठल्या ह्याच्यावरती ह्याच्यात तुम्ही तुमचे रूलमध्ये बसतोय त्याला टाकायचा. अरे भडकवणारा माणसाला पण सजा झाली पाहिजे. त्याला पण शासन पाहिजे ना. मग त्याला शासन कोण करणार? तुम्ही निकीला एवढा सपोर्ट का करता? ती निकी बोलते मी क्वीन आहे, मी राणी आहे, मी ते. कोण आहे ती? कोणाच्या जीवावरती उडते? माझे फॅन लोकं. आणि असले फॅन्स आयडल कोणाला मानायचं असतं? जे माणूस देशासाठी, या दुनियासाठी, या लोकांसाठी काय करतो. ही साली मी याला हिंदीमध्ये पण बघितलंय. ही ते कोण कुमार सानूच्या मुलाची पाठी होती. मग तिसऱ्याच्या पाठी गेली, मग दुसऱ्याच्या पाठी गेली. हिचे सगळ्यांची सीडी पकडून आता याने त्याला पकडलं आता. त्याचा बॉडीगार्ड त्याने ठेवला पर्सनल पाय पुसणं बोलतात ना त्याला, डोरमॅट त्याला पकडलंय. आणि तो चुकीचा असला तरी त्याची बाजू घेतो. मग त्या टायमाला बिग बॉस काय त्याला सजा देत नाही? मग बिग बॉसने त्याला सजा दिली पाहिजे ना. आणि आता बघूया. आता रितेश देशमुख येणार आहे ना. रितेश देशमुख काय सजा देतो, कोणाला काय बोलतो ते बघायला पाहिजे. निकीला एवढं चढून का ठेवलंय? मी तर हे बोलतो. तिचं आपलं वेगळं बिग बॉस चालू असतो. ती ती वर्षा उसगावकरला पण किती मोठी आहे ती. तिला ती काय काय बोलते. मग तिला सजा होत नाही? तिला पण तर जेलमध्ये पाठवलं पाहिजे ना. मी मराठी बिग बॉस, हिंदी बिग बॉस, फक्त हिंदीचा पहिला राहुल रॉयचा सोडून हे जो भाग होता तो, त्याच्यानंतर सगळे बघितले हिंदी आणि मराठीचे. आम्हाला कधी बिग बॉसमध्ये बोलवलं नाही. बिग बॉस काय बघतो? चांगल्या माणसाला आणा ना तुम्ही. ज्या माणसाला पैशाची गरज आहे, जो माणूस खरं बोलतो, ज्या माणसाला लोकांचं सुख-दुःख माहिती आहे. यांना काय सुख-दुःख माहिती आहे? ते एक दिवसाचं बोलले काय ते माणसाला जेवण भेटत नाही. हां, यांची नाटकं चालू झाली. हे ॲक्टर लोकं आहेत. यांना ॲक्टिंग करायला येतं. समजलं ना? आणि मी सगळ्यांना बोलतो, फॅन्स वोट करतात ना याला. तुम्ही असले माणसाला आयडल ठेवता? यांच्याकडनं काय शिकण्यासारखं आहे? मला सांगा तो संग्रामला एक सांगा. तो आरबाज तर एक नंबरचा नालायक माणूस आहे. तो निकीच्या पाठी डोरमेट झालेला आहे. हां? ते संग्रामसारख्या माणसाला बोलतो, हा कोण आहे, ते कोण आहे, त्याची लायकी आहे ते संग्राम समज. संग्राम मिस्टर युनिव्हर्स आहे, मिस्टर इंडिया आहे. हां, तो एवढा असून त्याला ती काय काय बोलली. त्या टायमाला बिग बॉस कुठे गेला होता? त्या टायमाला बिग बॉस कुठे गेला होता? मग काय ती असं बोलली, कोणाला प्रोव्हो करणं हे पण तर गुन्हा आहे ना. मग त्याला शासन नको? मग बिग बॉसने तिला बोललं नाही बोलून, की बाबा तू असं बोललं नाही पाहिजे होतं म्हणून ती काय काय बोलते. आणि आर्याने तर मारलंय फक्त ना. ती बॉडीगार्डला कशाला घेऊन गेली होती अरबाजला? अरबाज कोण आहे? तो साला मुलींच्या पुढे पुढे जाणारा. बाईला साला आमच्याकडे यायला सांग मग त्याला एवढी ताकद दाखवायची असली तर. मला बिग बॉसमध्ये घ्या एकदा आणि मग त्या अरबाजला ठेवा जरा. माणुसकी काय ते शिकवतो. आणि बिग बॉस फक्त टी-आर-पीवाल्या लोकांना घेतात, ज्याची टी-आर-पी चांगलं आहे. बिग बॉस काय लोकांना काय शिकवतो? बिग बॉस काय दाखवतो चांगलं? काय आहे? दाखवण्यासारखं काय आहे? तुम्ही लोकं साले कोणाला पण आणता त्यांना माणुसकी नाही. माणुसकीवाल्याला ठेवा ना. मी सगळे बघितलेत. बिग बॉस हिंदी, मराठी सगळा. मला एक माणूस सांगा, राहुल रॉय सोडून. कोण चांगला डिसेंट जो दुसऱ्यासाठी चांगला विचारवाला होता. सगळे साले आपल्या फायद्यासाठी येतात इथे. कोण दुसऱ्याचा विचार करतो? कोण तुम्हाला आजपर्यंत बोललं काय? मी पैसे जिंकल्यानंतर मी समाजासाठी हे काम करणार, मी समाजासाठी ते काम करणार. कोण बोलला?
मला बोलवा बिग बॉसमध्ये. मी माझ्यासाठी नाही येणार बिग बॉसमध्ये. मी समाजासाठी येणार. मी त्या माणसासाठी येणार ज्याची जे ऐपत नाही, ज्याची कंडिशन नाही. मी तो पैसा त्यांना देईन. त्यांच्यासाठी काहीतरी करणार. यांना पर डे देतात, बक्षीस देतात, हे देतात आणि काय शिकवताय? मला हे बिग बॉसवाल्याचं तर समजतच नाही. काय शिकवता तुम्ही? नये समाजाला, नई पिढीला काय शिकवता? आमचा टाईम वेस्ट करता काय? ते निकीला काय शासन नाही? निकीला तुम्ही कशासाठी घेतलाय? नुसतं ओरडायला? काय आम्ही घरातल्या मुलांना, आपल्या बहिणीला, आपल्या मुलांना काय हे दाखवायचं असतं काय? ये असा, ये संस्कार असे दाखवायचे, असले संस्कार दाखवायचेत? यांना तर संस्कारच नाहीत ना. हे लोकांनी काय काय शिकवलंय ते लहान लहान मुलांना? काय काय बोलते ती? तिचा आवाज तर असं ना कानात येतो ना, असं वाटतं टी व्ही बंद करून टाकायचा. पण काय, बिग बॉस बघायची सवय आहे ना मला पहिल्यापासून. आम्ही मजबुरीने बिग बॉस बघतोय. बाकी तर आता संग्राम आला, त्याने थोडं आपलं दाखवलं म्हणजे इमानदारी. आता बघूया पुढे तो संग्राम तरी काय करतो. बाकी कोण आहे याच्यामध्ये मला सांगा खेळणारा? सगळे आपल्या आपल्या फायद्यामध्ये, सगळं आपलं आपलं बघतात. तो पॅडी एक आहे. हां, तो वाटते त्याच्याकडे बघून थोडी माणुसकी. बाकी कोणाकडे माणुसकी वाटते इकडे? बिग बॉसवाल्याला समजत नाही का आपण काय दाखवतो? दुनिया बघते पुरी. पुरी दुनियामध्ये बिग बॉस चालतो. चांगले माणसं आणायला पाहिजे. हे निक्कीला तुम्ही कशासाठी आणि निक्की है कोण ही निक्की है कोण आहे मला सांगा तुम्ही लोकं पहिला. ही स्वतःला बोलते मी राणी है, मी ही आहे, ती आहे. असली राणी. ही राणी. मी क्वीन आहे, मी ये, मी ते. दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवणारी. स्वतःची तर काहीच नाही आहे. ती आर्या तरी एकटी खेळते. ती अंकिता तरी एकटी खेळते आणि ती जान्हवी तरी एकटी खेळते. ती जान्हवी पण बरोबर नव्हती. आता थोडी आली लेव्हलवरती. पण ती तरी एकटी आहे. ही तर लोकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून खेळते. ही तिला पण बोलली होती. ती पहिली एक फॉरेनर होती. हिला कशाला घेतलाय? हिचा काय? अरे, पण जो माणूस आपलं प्रयत्न करतो मनापासून मराठी शिकायला, त्या माणसाला तर आपण पुढे केलं पाहिजे ना. तो मराठी नसला तर काय झालं, पण त्याने आपलं मराठी पण स्वीकारलंय ना. ती सगळं मराठीसाठी करते आणि त्यांनी काय केलं, त्यांनी एवढी इंग्लिश ती शिकायचा पण प्रयत्न करत होती. मग तिला पण ही बोलत होती, हिला बाहेर काढा, ही आमची टीमची नाही, ही नाही, ती नाही. ही आहे कोण निक्की? आणि मी तर ना जास्त नाही बोलत, निक्कीच्या फॅन्सला बोलतो. तुम्हाला बाबा धन्य आहे. हे जे जाऊन फॅन्स आहे, याला जे वोट करतात ना ती लोकं, धन्य आहे बाबा. तुमचे आयडल जर असं असेल तर. आयडल असल्या माणसाला आयडल ठेवा ना. तो दुसऱ्यासाठी जगतो, दुसऱ्यासाठी काय करतो, असल्या लोकांना आयडल करा तुम्ही. हे काय ते निकी, हे आईला तोंड फोडलं की फॅ 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 ते चालू असतं. सगळ्यांची इज्जत काढत असते. त्याला लहान मोठं नाही. तुम्ही आपल्या घरात त्याचे फॅन्ससाठी बोलतो मी. जे निकीचे फॅन्स आहेत ते काय आपल्या आई-वडिलांना, आपल्या बहीण-भावांना असंच बोलतात का उलट-सुलट? घरात बोलतात काय मी राजा आहे, मी राणी आहे? घरात मोठं-मोठं बोलतात काय? आणि यांना गरीब माणूस एक तरी चांगला आहे, तो उपाशी राहिला तर बोलणार नाही. ही लोकं आम्हाला जेवण नाही, आम्हाला खायला नाही, एवढा मोठा-मोठा ऐश-आराम भेटतो, तरी त्यांना कमी असतंय. असं करते ते ना गरीब माणूस यांच्यापेक्षा लाख दर्जानी चांगला आहे. तो उपाशी राहील पण कोणाला बोलणार नाही. ही लोकं भिकारीपेक्षा निपत्तर आहे. भिकारीसारखी यांची काय लेव्हल आहे मला माहिती नाही बिग बॉसमध्ये. ही लोकं भिकारीसारखं जेवण नाही, हे नाही, ते नाही, नुसतं तेच असतं. एवढा ऐश-आराम आहे, जिम आहे, चांगलं खायला भेटतं तुम्हाला. ते अरबाज एक तो बॉडीगार्ड बायलेसाला, त्याला बोलतो आम्ही खात नाही. अरे तुला माहिती नाही, तू कष्ट नाही केलेस. कष्ट कर बाबा. एक दिवसाची कमाई कर आणि नंतर तुझी एक दिवसाची कमाई आहे ना, मेहनत कर हां. मेहनत कर आणि स्वतःची हिमतीवर कर. आई-बापाच्या पैशावरती करू नको. तो स्वतःच्या पैशावरती कर आणि त्याच्यानंतर तू दाखव. खूप गरीब लोक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यांना एक टाईमाचं जेवण नशीब होत नाही. तुम्हाला घी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असा पाहिजे, तसा पाहिजे. बिग बॉस देतोय. हे बिग बॉसची सगळ्यात मोठी चुकी आहे. असल्या माणसाला आणून आपल्या देशाची माणसाला बिघडवतात. लहान पोरं काय शिकणार यांच्याकडून? शिकण्यासारखं काय आहे? बिग बॉस दाखवतो ना, बिग बॉस काय शिकवतो लहान पोरांना? की आपल्या आई-बाबांना उलटं बोला. आपल्यापेक्षा मोठी माणसं आहेत त्यांना उलटं बोला. त्यांची रिस्पेक्ट करू नका. हे शिकवतो काय? घरात हे शिकवतात की मोठी माणसाची रिस्पेक्ट केली पाहिजे. काय शिकवलं? ती निकी कुठले मोठी, ती वर्षा उसगावकर एवढी मोठी अभिनेत्री आहे. तिच्यासंग ती कसा बोलते? "तू जा इथून, तू हे कर, तू ते" अरे हे असं? एवढं? एवढी इज्जत काढते? मग त्याच्यासाठी काय कायदा कानून नाहीये निकीसाठी?
बघूया बिग बॉस आम्ही पण बघतोय ना. बघूया कोण कोण किती किती काय काय तिला सपोर्ट करतोय तो. चांगले माणसाला सपोर्ट करा. लोकांना वाटलं आपला एक वोट आहे ना, साले आपल्या ओटावरती ती लोक जगतात. आणि तुम्ही जावा मग एक वोट देऊन. नंतर तुम्हाला बघणार ती लोक, विचारणार तरी काय, पण त्यांना हे माहिती नसतं आपण वोट देतो. हा, ते वोटावरती ती लोक जिंकणार. नंतर आपण भेटायला गेलो ना, लोक आपल्याला भेटणार नाही. आपल्यामुळे ती लोक मोठी आहेत. त्यांच्यामुळे आपलं काय नाही होत. आपल्यामुळे ती लोक ऐश करतात. कोणी असू दे, हिरो सलमान असू दे, शाहरुख असू दे, कोणी असू दे, पिक्चर बघायला प्रेक्षक जातो ना, म्हणून ती मोठी आहेत. समजलं? पिक्चरच बघितला नाही काय करतील ही लोक? मोठी कुठनं होणार आहेत मग? कुठनं मोठी होणार आहे ती? जर समजलं कोणाला, समजलं नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे समजायची. समजून घ्या. मी प्रत्येकाच्या फॅनला बोलतो, तुम्ही कोणाला फॅन बनवता ना, आपला आयडल बनवता ना, त्याचे गुण आणि अवगुण समजा. लोकांना वाईट शिकवत असेल ना, असलं फॅन नको. तुम्हाला वाईट व्हायचं आहे काय? तुम्ही आपल्या आईला शिवी देता, तुमच्या बापाला शिवी देता, तुम्ही तुमच्या आईला उलटं बोलता, हां, मग त्याच्यासाठी वेल अँड गुड आहे. तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना असं करता, तुमच्या घरात भांडणं करता, तुमचे मित्रासंगती असे वागता ना, तर तुमचा आयडल परफेक्ट आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जे हे आयडल ठेवता ना, उद्या तुमच्या मुलाने जर तुम्हाला असं उलटं बोललं, तर तुमच्यावरती काय परिणाम होणार हे पण लक्षात ठेवायचं. चला, पुढच्या भागमध्ये भेटूया. बिग बॉस बघतोय मी खूप दिवसपासून. मी गप होतो, काय बोलत नव्हतो. बघूया काय काय होतं. ओव्हर झालंय निकीचा, एकदम ओव्हर झालाय. निकीच्या फॅनला पण मी बोलतोय, बाबा चांगल्या माणसाला वोट करा, याला गरज आहे त्याची. माणुसकी शिकवणाऱ्या माणसाला तुम्ही वोट करा. असले लोकांना वोट करू नका. ही लोक तुमची नाहीत. समजलं? समजून जावा.